कल्पना करा एक असं शहर जिथे कार्स नाहीयेत, रोड्स नाहीयेत, पण पूर्ण मॉडर्न, काचेच्या बिल्डिंग्स, पोल्युशन मुळीच नाही. एक असं शहर जिथे तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त 20 मिनिट्समध्ये जाऊ शकता. एक असं शहर जे आर्टिफिशियल मूनवर चालतं. एक असं शहर जिथे आर्टिफिशियल सन आहे. हे ऐकायला सायन्स फिक्शन वाटतं ना? हे खरंच सायन्स फिक्शन आहे. पण हे शहर मात्र खरं आहे. हे बनवण्याची सुरुवात केली आहे सौदी अरेबियाने. 2021 ला याची अनाउन्समेंट झाली. एक स्काय-फाय मूव्ही स्क्रिप्ट विकत घेऊन त्यात जगण्याचा प्रयत्न कसा केला, याची ती कथा आहे. वेलकम टू निऑम. निऑम हे त्या शहराचं नाव आहे. 2021 मध्ये सांगितलं गेलं, की हे 90 लाख लोकांचं घर असेल. आज तिथे 2026 मध्ये आपण ज्यावेळेला बघतो, तेव्हा ते शहर बांधायच्या आधीच एक भुताचं घर बनलंय. कारण आता तिकडे सुरू असलेलं कन्स्ट्रक्शन पूर्णपणे थांबले. कारण सौदी अरेबियाकडे पैसा संपत चाललाय. तिकडचं वाळवंट पुन्हा जिवंत होते. तर असं काय झालं? असं का झालं? तिकडे हजारो वर्षापासून सौदी अरेबियाच्या तबुक प्रोव्हिन्समध्ये राहणाऱ्या बुदोईन ट्राइब्सला हे माहीत होतं, की वाळूच्या विरोधात नाही, तर वाळू सोबत चालावं लागतं. खाली बांधायचं, सावली शोधायची आणि वाऱ्याचा आदर करायचा. पण 2017 मध्ये राज्यात एक नवीन सत्ता आली. तिला असं वाटलं, की जुने नियम आता लागू नाहीत. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, ज्याला जग एम-बी-एस म्हणून ओळखतं. त्याला वाटलं आपण इथे असा पिरॅमिड उभारू, जो जो पूर्ण मॉडर्न असेल. त्याने या प्रोजेक्टचं नाव ठेवलं निऑम. न्यू हा ग्रीक शब्द आहे आणि एक अरेबिक शब्द आहे फ्युचर. त्यांचा हा मिलाफ आहे, निऑम. निऑम हे एक अँटी दुबई असणार होतं. का? दुबई हा 20th सेंचुरीचं मॉन्युमेंट असेल, कार्स, हायवे, सबब. तर निऑम हे 22nd सेंचुरीचं मॉन्युमेंट असणार होतं. या व्हिजनचा केंद्रबिंदू होता द लाईन. ते शहर फक्त एका लाईनमध्ये उभं राहणार होतं. हे ब्लॉक नाही, ते सरळ लाईनमध्ये. तिथे 2 पॅरलल स्काय स्क्रॅपर्स असतील, 500 मीटर उंच म्हणजे एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही उंच आणि 170 किलोमीटर लांब. यात कमीत कमी 90 लाख लोकं राहणार होते. तिथे कार्स नव्हते, तिथे स्ट्रीट्स नव्हत्या आणि तिथे कार्बन एमिशन मुळीच नव्हतं. ह्युमन हिस्ट्रीमधलं सगळ्यात अँबिशियस कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट होतं. सगळ्यात मॉडर्न. आजपर्यंत तुम्ही असं कधी बघितलं नसेल. पण त्याला इतका स्टील लागणार होता, की 10 वर्षासाठी ग्लोबल स्टील मार्केटचा 20% फक्त तिथे वापरला गेला असता. इतके मिरर ग्लास लागणार होते, की फॅक्टरीजला ते बनवायला वर्ष लागली असती. 2021 मध्ये आलेले प्रमोशनल व्हिडिओज Marvel मूव्हीज ट्रेलरसारखे वाटत होते. फ्लाइंग टॅक्सीज, तिकडे रोबोट मेड्स, व्हर्टिकल गार्डन्स अशी त्याची संरचना होती. वेस्टर्न जर्नलिस्ट हे बघून हसले. आर्किटेक्ट म्हणाले, "हे मोराल आणि इकॉलॉजिकल डिझास्टर आहे." इकॉनॉमिस्ट म्हणाले, "हा संपूर्ण ब्लॅक होल आहे, जिकडे पैसा टाकला की पुन्हा परत कधी येणारच नाही." पण सौदीला काहीच फरक पडला नाही, कारण त्यांच्याकडे ॲब्सोल्यूट पॉवर होती, त्यांच्याकडे ॲब्सोल्यूट मनी होता आणि तो मनी होता ऑइल मनी, म्हणजे तेलाचा पैसा. त्यांची डेडलाईन होती 2030, व्हिजन 2030. हा 2026 आहे. डेडलाईन फक्त 4 वर्षावर आहे. तुम्ही सॅटेलाईटमधनं त्याच्या इमेज बघा. तबूक प्रोव्हिन्समध्ये कोणतंही स्काय-फाय मेट्रोपोलिस दिसत नाही. फ्लाइंग कार्स नाहीत. दिसतो तो फक्त वाळूत खोदलेला एक लांब ट्रेंच, ज्यात काँक्रीट ओतलं गेलंय आणि तो सूर्याकडे हळू-हळू सुकते. 170 किलोमीटरचा प्रोजेक्ट होता तो. पण आता ऑफिशियली तो फक्त 2.4 किलोमीटरवर आणला गेला. 2030 साठीचं पॉप्युलेशन टार्गेट 1.5 मिलियन वरून 3 लाखापेक्षा कमी झालेले. म्हणजे त्यांनी सांगितलेलं की 90 लाख लोकं इथे राहतील. आता त्यांनी फक्त 3 लाख लोकं साठी ते बनवायला सुरू केले. द लाईन. एवढी मोठी लाईन 170 किलोमीटरची लाईन आता छोटीशी डॅश बनली. आपल्याकडे तो डॅश असतो ना, तशी. मग प्रश्न असा आहे, की इतका पैसा असून पण सौदी अरेबिया एक भिंत सुद्धा का उभी करू शकली नाही? ह्याचं उत्तर जे आहे ते इंजिनिअरिंगपेक्षा मोठं आहे. ही गोष्ट आहे अनलिमिटेड वेल्थच्या ट्रॅपची आणि येस मॅन, हाजी-हाजी करणाऱ्या कन्सल्टंटची आणि त्या रिॲलिटीची जी 1 ट्रिलियन सुद्धा फिजिक्सचे नियम बदलू शकत नाही. तर नियम का फसलं हे जर समजून घ्यायचं असेल, तर क्राउन प्रिन्सच्या सायकॉलॉजीकडे आपल्याला पाहावं लागेल. त्याला एक अशी मोठी भीती होती, की हा जो ऑइल इरा आहे, तो संपत चाललाय. हे खरं आहे. त्याला ती भीती असं असणं हे साहजिक आहे. आणि याच्यापुढे जग जे ते इलेक्ट्रिकल व्हेइकल, सोलार, न्यूक्लिअर एनर्जीकडे चाललंय. जग खूप पुढे चाललंय. त्याला हे माहिती होतं, की जर सौदी अरेबियाने 15 वर्षात इकॉनॉमी डायव्हर्सिफाय नाही केली, तर हा देश पुन्हा एक गरीब वाळवंटी प्रदेश बनेल.
त्यांनी बघितलं कुठे? एक्झाम्पल म्हणून दुबईकडे. दुबईकडे स्वतःकडे स्वतःचा ऑइल नाहीये. कमी नाहीये जवळ-जवळ. पण तरीसुद्धा तो रिजन त्या सगळ्यात एक रिच सिटी आहे. तिकडे टुरिझम आहे. तिथे फायनान्स अट्रॅक्ट होतात. तिचे लॉजिस्टिक्स आहेत. दुबईमधनं मिडल ईस्टचं सिंगापूर. एम-पी-एसला तेच हवं होतं. पण कॉपी नको होतं. त्याला लिटरली दुबईला क्रश करायचं होतं. पण रियादचा अजून एक प्रॉब्लेम होता. वेस्टर्न एक्सपॅट्स किंवा टुरिस्टसाठी ते पार्टी डेस्टिनेशन नव्हतं. का? कारण तिथे कॉन्झर्व्हेटिव्ह इरा आहे. तिकडच्या जेवढ्या सिटीज आहेत, ह्या कॉन्झर्व्हेटिव्हज आहेत अंडर इस्लाम. इस्लामचे तिकडे स्ट्रिक्ट लॉज आहेत आणि इस्लामचेच तिकडे रिलिजियस पोलीस आहेत, जे तिकडे कार्यरत असतात. तर एम-पी-एसने ठरवलं, की स्टेट विथिन स्टेट तयार करूया. नियॉमला स्वतःचे लॉज देऊया, स्वतःचे कोड देऊया, स्वतःची कल्चर देऊया आणि तिकडे अल्कोहोल सुद्धा लीगल करून टाकूया. अशी रुमर्स होती. तर एक सेमी ऑटोनॉमस झोन जिथे इस्लामिक रूल्स लागू नसतील, असं 170 ते 170 किलोमीटर. त्याने जगातील बेस्ट कन्सल्टंट हायर केले. मॅकिन्सीज, मॅकिन्सीज, BCG, ऑलिव्हर वायमॅन. फीज इतक्या वेड्यासारख्या त्यांनी ठेवल्या, की सगळेच्या सगळे रियादला धावत-धावत आले. पण वॉल स्ट्रीट जर्नल मधली एक स्टोरी सांगते, की एम-बी-एस मीटिंगमध्ये फक्त नकाशाकडे बोट टाकून म्हणायचा, की "आय वॉन्ट टू बिल्ड द पिरॅमिड ऑफ द फ्युचर." कन्सल्टंट मान हलवायचे. "येस सर. येस, येस हायनेस." कोणी सर्क्युलर सिटी सुचवलं? नो. कनेक्टेड हब्स? नो. त्याला असं स्पेसमधून दिसेल असं काहीतरी त्या तिकडे हवं होतं. त्याने म्हटलं, की "आय वॉन्ट माय पिरॅमिड." मग ती लाईन जन्माला आली. त्याला म्हणतात द लाईन. त्या सिटीला पहिलं द लाईन म्हणायची. न्यूयॉर्क नंतर त्याचं नाव ठेवलं गेलं. कारण ते एका लाईनीमध्ये होतं 170 किलोमीटर. एक सिटी, एक हाय स्पीड ट्रेन, नो इंटरसेक्शन्स, नो ट्रॅफिक लाईट्स. फक्त इंजिनिअरिंग, मॉडर्न इंजिनिअरिंगला मॉडर्न इंजिनिअरिंगचा एक मोठा धमाका. पण डिझायनर्सनी ज्यावेळेला, इंजिनिअर्सनी ज्यावेळेला हे सगळं बघितलं, तेव्हा मात्र त्यांना घाम फुटला. तोबुकमध्ये इतकी जोराने वारा वाहत असतो. 500 मीटर भिंत उभारून ती कदाचित त्या वाऱ्याच्या आदळानेच कदाचित ती पडू शकते. तर तेच मुळात एक चॅलेंज होतं कारण ते पॉसिबल नव्हतं. त्या वाऱ्याचा जो वेग असतो, तो इतका कॅटास्ट्रॉफिक लेव्हलला असतो, की तिथे कुठचीच अ, अ, म्हणजे कुठचीच भिंत टिकू शकणार नाही. त्याच्यामुळे जर तशी तर त्यांना भिंत करायची असेल, तर त्यांना फाउंडेशन्स त्यांचे कमीत कमी माईल्समध्ये खाली जावं लागलं असतं. माईल्समध्ये त्यांना खोदावं लागलं असतं खाली. लाईट प्रॉब्लेम 500 मीटर खोल ती कॅनन जी 500 मीटर खोल आहे आणि 200 मीटर रुंद. मग खालच्या लेव्हल्सला सनलाईट कशी मिळणार? सोल्युशन काय? मिरर आणि आर्टिफिशियल लाईट म्हणजे डे लाईटसाठी लाईफ सपोर्ट सिस्टम लागणार. ते अवेलेबल नव्हतं. म्हणजे असलं तरी पण ते इतक्या लवकर त्याचा सप्लाय मिळणार नव्हता आणि त्याशिवाय वॉटर प्रॉब्लेम जो होता हा खूप मोठा होता. 9 मिलियन लोकांसाठी फ्रेश वॉटरच नाहीये आणि तिकडे जे या लोकांनी ठरवलं आपण हे प्लांट्स लावूया, ते प्लांट्स लावूया. त्यांना जी एनर्जी लागते ती सुद्धा तिकडे नाहीये. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण सिटी जी आहे ती ग्रीन हायड्रोजनवर चालणार होती. अरे पण ती ग्रीन हायड्रोजनची टेक्नॉलॉजी अजून अस्तित्वातच नाही आली आहे. आता पूर्ण शहर एका फ्युचर सायंटिफिक ब्रेक थ्रूवर बेट केलं गेलं होतं. जो अस्तित्वातच नाही. अशी अजून सिस्टम आलेलीच नाहीये. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फिजिक्स नव्हता. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता बायोलॉजी. द लाईन एका मेजर मायग्रेटरी बर्ड कॉरिडॉरमध्ये जात होती. म्हणजे पक्षी जेव्हा इकडनं-तिकडे जातात, एका देशातून जिकडे दुसरीकडे जातात, ते पलायन इकडून-तिकडे करत असतात, स्थलांतर करत असतात. त्यांची जी लाईन होती ती तिकडनंच जात होती. तिकडचे मिलियन्स ऑफ बर्ड्स युरोप टू आफ्रिका त्याच लाईनवरनं जात होते. रेड सी कोस्टवरून. आता ते मिरर वॉल त्यांच्यासाठी लिटरली सॉर्टर हाऊस आला. कारण तिकडे येणार, ते आपटणार, ते मरणार. कन्सल्टंट म्हणाले, "ठीक आहे, आपण एक वेगळी अशी स्पेशल क्लास बनवू." आता त्यांचं ओरिजिनल बजेट किती होतं? 500 बिलियन्स म्हणजे जवळ-जवळ नॉर्वेचा जी-डी-पी झाला. आता पैसा कुठून येणार होता? पी-आय-एफमधून म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडमधून. 2023-24 मध्ये ऑइल प्राइस $70-80 वर स्थिर होता. पण सौदी बजेट बॅलन्ससाठी तो ॲक्चुअली 90 पाहिजे होता. पी-आय-एफने अराम्कोचे शेअर्स विकायला सुरुवात केली, कर्ज घ्यायला सुरुवात केली. पण पॅन्डेमिक नंतर स्टील, सिमेंट, लेबर सगळं महाग झालं. आता कॉस्टची एस्टिमेटची 500 बिलियन्स होती ती 1 ट्रिलियन वर गेली आणि त्याच्यानंतर ती 1.5 ट्रिलियन वर गेली. एवढी तर कित्येक
देशांची इकॉनॉमी जी-डी-पी सुद्धा नाहीये. 2025 पर्यंत हे समजायला लागलं, की आपल्याकडे एवढा पैसा नाहीये आणि त्याच्या रुमर्स सुद्धा आता पसरायला लागल्या. त्याच्यामुळे जे फॉरेन इन्व्हेस्टर्स होते, ते यापासून दूर राहिले. कारण त्या आणि ह्या व्यतिरिक्त ह्युमन राइट्स, एन्व्हायर्नमेंटचे प्रॉब्लेम्स आणि फायनान्शियल वेगळे प्रॉब्लेम हे सगळं खूप रिस्की होतं. त्याच्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर या सगळ्या गोष्टींकडून दूर राहिले. तर 2024-25 मध्ये ग्रेट स्किल शेवटी त्यांना तो सन्मानला परत घ्यावा लागला आणि त्यांनी ती 170 किलोमीटरची जी लाईन होती, ती सांगितली की 2.4 किलोमीटर्सच आम्ही बनवणार. म्हणजे जवळ-जवळ 98% रिडक्शन. तर सौदी प्रोपगंडा तर अजूनही सांगते, की नाही, नाही हे तर फक्त पायलट फेज आहे. म्हणजे आम्ही हे बनवणार. हां, हे फक्त आता पहिलं 2.4चं एक पायलट फेज आहे. तर रिॲलिटी मात्र कळते ना तुम्हाला काय आहे ते. सॅटेलाईट फोटोज, वर्कर्स रिपोर्ट्स आणि ह्युमन कॉस्ट. तुम्ही ह्याच्यातनं आपल्याला साधारण अंदाज येतोय, की हे इम्पॉसिबल आहे. काही गोष्टी खरंच इम्पॉसिबल असतात. आपण बोलतो, की नाही नथिंग इज इम्पॉसिबल. पण तसं नाहीये. काही वेळेला इम्पॉसिबल गोष्टी असतात. निऑमची जमीन ही ॲक्चुअली एका ट्राइबची पिढ्यानपिढ्या चालत आलेली जमीन होती. ते तिकडे राहत होते. त्यांनी सुद्धा घर सोडायला नकार दिला. तिथे प्रोटेस्ट झाले. त्यांच्यातला एक अब्दुल रहीम हुवाती त्यांचा जो एक लीडर होता, तो सिक्युरिटी फोर्सकडनं मारला गेला. हे पी-आर हे डिझास्टर ठरलं. कारण हे नाही व्हायला पाहिजे होतं. आणि ह्या गोष्टी जगामध्ये पसरल्या. आता तिकडे काय उरलंय? तिकडे एक पॅलेस आहे. त्या लोकांनी एक पॅलेस बनवलं. एक गोल्फ कोर्स पण बनवले आणि 2.4 किलोमीटरचं एक मरीना सेक्शन पण बनवलंय. पण मिरर वॉर बनवल्यात का? त्या त्यांनी ठरवलेल्या 170 किलोमीटरच्या डेड. कारण ते फायनान्शियली इम्पॉसिबल आहे. सौदी अरेबियाकडे हा पैसा असला, तरी तो एज्युकेशन, हेल्थ केअर, मिडल क्लास इकॉनॉमी यासाठी वापरू शकत होता ना, पण त्यांनी नाही वापरलं. ते मेगा प्रोजेक्ट ट्रॅपमध्ये अडकले. आता तुम्हाला सांगा, सिटी म्हणजे काही बिल्डिंग्स नाहीत. सिटी म्हणजे लोकं, पीपल ऑफ द सिटी. दुबई जो आहे, हा ऑर्गॅनिकली ग्रो झालाय. तो अ, असा ठरवून ग्रो नाही झालाय. पण नियॉम हा ठरवून सलमानला ग्रो करायचा होता. त्यात नियॉमने डिमांड मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा फॉलोअप सुरू आहे. पी-आय-एफने टेन्स ऑफ बिलियन्स ऑलरेडी जाळलेत या प्रोजेक्टवर. आता कॅन्सल करणं हे पॉलिटिकली इम्पॉसिबल आहे. कारण पब्लिकचा सुद्धा पैसा आहे. कारण पब्लिकच्या टॅक्समधनं किंवा इतर गोष्टींमधनं हा पैसा इन्व्हेस्ट केला गेलेला आहे. आता प्रोजेक्ट लिटरली झोम्बी फेजमध्ये जाईल. फायरवर्क्स, इन्फ्लुएन्सर, TikTok व्हिडिओज यांनी प्रमोट करायला सुरुवात केली आहे. पण ते जे प्रमोट करतात ते ती सिटी नाहीये. ती असेल एक वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह हॉटेल, जे 2.4 किलोमीटरचं आहे. मीनवाईल व्हिजन 2030 चे इतर प्रोजेक्ट सुद्धा सफर करतात आहेत. बजेट त्यांचं डेफिसिटमध्ये गेलं. टॅक्सेस त्यांचे वाढतात आहेत. सिटिझन्स टॅक्सेस देतात. पण ते एका ग्लास वॉलसाठी नाही ना देत. आणि जरी त्यांनी बनवलं तरी ते तिथे राहणार आहेत का? नाही राहणार. आयरनी अशी आहे, की अँटी दुबई स्ट्रॅटेजीने दुबईला मजबूत केलं. दुबईला स्टॅबिलिटी दिली. पण नियम तर फुल रिस्कवर होतो. कॅपिटल अनसर्टेनिटीला लोकं घाबरतात. जी नियममध्ये पूर्णपणे होती. मग त्यातनं धडा काय घ्यायचा आहे? तर पैसा सगळं काही करू शकत नाही. कल्चरला बघावं लागतं. जिओग्राफीला चेक करावं लागतं. फिजिक्सचे नियम आपण डावलू शकत नाही. ते पैशापेक्षा मोठे असतात. सिटी बाय करता येत नाही. इकोसिस्टम बाय करता येत नाही. नियॉम हा ॲक्चुअली मला वाटतं इगोचा मॉन्युमेंट होता. वाळवंटात काढलेली 170 किलोमीटरची रेघ कदाचित शेकडो वर्ष तिथं राहील, पण ती फक्त एक आठवण म्हणून.